जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा बाळांनो, आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे 10th स्टँडर्डचा जो फर्स्ट टॉपिक आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या टॉपिकचा एक्सरसाइज नंबर 1.5 पाचवा एक्सरसाइज आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. वर्ड प्रॉब्लेम ह्या एक्सरसाइजमध्ये आहेत, प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. याआधी आपण जवळजवळ एक्सरसाइज 1.1, 1.2, 1.3 आणि 1.4 पाहिलेले आहेत. जर ते तुम्ही म्हणजे घेतलेले आहेत, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या 1.5 एक्सरसाइजला. महत्त्वाचा एक्सरसाइज बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याच वेळा याच्यामधले क्वेश्चन तुम्हाला आलेले पाहायला मिळतील. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या एक्सरसाइजच्या आधी जी काही सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला दिलेली आहे, ती सॉल्व एक्झाम्पल सुद्धा तुमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत, कारण पेपरला ती विचारली जातात. ओके, ठीक आहे. तर एक्सरसाइज सोबत म्हणजे ह्या प्रॅक्टिस सेट सोबत त्याच्या आधी दिलेली सॉल्व एक्झाम्पल सगळी तुम्हाला सॉल्व करायची आहेत, कारण हार्ड प्रॉब्लेम म्हणून ती तुम्हाला विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. तर पहा काय दिलंय फर्स्ट क्वेश्चन. टू नंबर्स ओके डिफर बाय 3. त्या दोघांमधला फरक हा 3 आहे. द सम ऑफ टॉईस, सम बेरीज, टॉईस दुप्पट, स्मॉलर नंबर स्मॉलरची टॉईस, ओके, अँड थ्राईस ग्रेटर नंबर म्हणजे ग्रेटरची थ्राईस, स्मॉलरची टॉईस आणि यांची जी सम आहे ती आहे 19. फाइंड द नंबर्स. तर ते नंबर कोणते आहेत ते शोधा. आता या ठिकाणी सांगितले का 2 नंबर मधला डिफर 3 आहे. 3 आहे याचा अर्थ पहा, दोन संख्येमधला जर फरक 3 आहे तर एक संख्या मोठी असली पाहिजे, एक संख्या छोटी असली पाहिजे. म्हणजे मोठ्या संख्येतून छोटी संख्या जेव्हा तुम्ही मायनस करता, ओके, तेव्हा आन्सर काय येतं? 3 पॉझिटिव्ह येतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10 मधून जर मी 7 मायनस केले तर मला आन्सर 3 मिळणार आहे. आलं लक्षात? म्हणजे एक स्मॉलर नंबर आहे आणि एक काय ग्रेटर नंबर आहे. तर या पद्धतीने आता आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना काय करावं लागणार आहे? लेट करावं लागणार आहे. कशाला लेट करावं लागणार आहे? आपल्याला लेट करावं लागणार आहे. लेट द ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय. आपण ग्रेटर आणि स्मॉलर नंबरला लेट करून घेतलं. त्यामुळे काय झालं? फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता तुमच्याकडे किती कंडिशन आहेत? 2 कंडिशन आहेत. त्यातली पहिली कंडिशन काय सांगते? फ्रॉम फर्स्ट कंडिशन. पहा, पहिली कंडिशन काय सांगितली? त्या दोघांमधला फरक म्हणजे काय? डिफर एक्स मायनस वाय. एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती? 3. ओके, आणि हेच तुमचं इक्वेशन नंबर काय? 1. आलं लक्षात? का त्या 2 नंबर मधला फरक हा किती आहे? 3 आहे. ओके, ठीक आहे. आता काय सांगितलंय? ट्वाइस स्मॉलर नंबर. स्मॉलर कोण आहे? वाय. वायची काय सांगितली? ट्वाइस. अँड थ्राईस कोणाची? ग्रेटर नंबर. थ्राईस म्हणजे तिप्पट. ओके, कोणाची? ग्रेटर नंबरची. आणि यांची जी ऍडिशन आहे ती तुम्हाला किती दिलेली आहे? 90. या ठिकाणी किती सांगितली? ती 90. ओके, मग हे जे मी लिहू शकलो, हे कशामुळे लिहू शकलो? फ्रॉम सेकंड कंडिशन. फ्रॉम सेकंड कंडिशन. ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं तर हे इक्वेशन नंबर किती आलं तुमच्याकडं? 2. आता 1 आणि 2 ही 2 लिनियर इक्वेशन तुमच्याकडे तयार झाली. आता ह्या 2 लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजेच तुमचे ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर फाइंड आउट करणं. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता हे जर 2 इक्वेशन मला सॉल्व्ह करायची तर इथे पहा, एक्स मायनस वाय आणि इथं एक्स प्लस वाय. ओके, इथं वाय जो आहे 1 आहे, इथे 2 आहे. म्हणजे आता जर मी ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं तर मी वाय ला वाय काय करू शकतो? कॅन्सल करू शकतो. एक्सरसाइज नंबर 1. ओके, म्हणजे आता या ठिकाणी मी काय करणार आहे? इक्वेशन नंबर 1 ला मल्टिप्लाय बाय 2 लिहिणार आहे. आलं लक्षात? इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय 2. देअरफॉर आता एक नवीन इक्वेशन तुम्हाला मिळालं. कोणतं? 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. काय केलं आपण? ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. ओके, ठीक आहे. आता हे जे इक्वेशन मिळालं याला आपण आकडा काय दिला? 3. लक्षात? मग आता जी कॅल्क्युलेशन होणार आहे 1 आणि 2 मध्ये नाही होणार, तर 3 आणि 2 मध्ये होणार. का? कारण 1 म्हणजे आता कोण तयार झालेले आहे? 3. ओके, ठीक आहे. मग आता इक्वेशन 2y ला 2y कॅन्सल होणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी राईट करणार आहे इक्वेशन कोणतं आहे? सेकंड. आता यामध्ये मोठं सेकंड आहे, त्यामुळे आपल्याला मोठं वरती घ्यायचं. पण आपण जर ऍडिशन करणार असेल तर मोठं आणि छोटं काही फरक पडत नाही. ठीक आहे. इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 ह्या दोन इक्वेशनची आपण काय केली? या ठिकाणी ऍडिशन केल्यामुळे काय झालं? पहा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. ह्या दोन इक्वेशनचे ऍडिशन केल्यामुळे 2y ला 2y कॅन्सल झाले. इथं किती आली? 5x इज इक्वल टू 25. आणि म्हणून या ठिकाणी x इज इक्वल टू, आता x इज इक्वल टू 5 डिवाइडला जाणार आहे तिकडे, 25 डिवाइड बाय 5 म्हणजे x इज इक्वल टू आन्सर किती मिळालं तुम्हाला? 5. आता x इज इक्वल टू जर तुम्हाला 5 मिळालं तर ही व्हॅल्यू आपण कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो? फर्स्ट वाला, कारण ते सोपं आहे.
ठीक आहे. म्हणजे आता या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात, x इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 जर तुम्ही पाहिलं तर काय दिसतं इक्वेशन तुम्हाला 1, देअरफॉर x मायनस वाय इज इक्वल टू किती होते 3. ओके, x मायनस वाय इज इक्वल टू 3 म्हणजे x ची व्हॅल्यू किती आहे 5 मायनस वाय इज इक्वल टू किती आहे 3. आता हे 3 ला इकडे पाठवू आपण, y ला तिकडे घेऊ, y हा मायनस आहे म्हणून तो तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल आणि 3 तिकडे प्लस आहे म्हणून तो इकडे येऊन मायनस होईल. ओके, y तिकडे जाऊन पॉझिटिव्ह झाला, 3 इकडे येऊन मायनस झाले. 5 मायनस 3 म्हणजे आन्सर मिळालं 2 y, म्हणजे y इज इक्वल टू आन्सर किती मिळालं मला 2. आणि मग मी खाली सर्वात शेवटी उत्तर लिहिणार आहे काय, तर द ग्रेटर नंबर is the greater number is 5 and smaller number is 2. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला फायनल आन्सर शेवटी राईट करायचा आहे. मी जसं राईट केले तसं तुम्हाला करायचं नाही, व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला स्मॉलर आणि ग्रेटर नंबर काय करायचे शोधायचे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं काय तयार करता आलं पाहिजे, तुम्हाला ह्या कंडिशन्स तयार करता आल्या पाहिजेत. जर ह्या कंडिशन्स तुम्ही व्यवस्थित तयार केल्या तर बाकी लिनियर इक्वेशन तुम्ही बेसिक कसं सॉल्व्ह करायचं हे याआधी शिकलेला आहातच. ओके, ठीक आहे, डन. जाऊया आपण नेक्स्ट प्रॉब्लेम. आता नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिसतोय तुम्हाला, इथे एक आय एम अ रेक्टेंगल म्हणून एक रेक्टेंगलची डायग्राम आहे. ही साईड तुम्हाला दिली, ही पण साईड दिली, ही दिली आणि ही दिली. ठीक आहे, आणि प्रत्येकाचं मेजरमेंट म्हणजे आता म्हणजे एक्स आणि वाय मध्ये इक्वेशन वेगवेगळी तुम्हाला पाहायला भेटतील. त्यात काय विचारलं आपल्याला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा. दुसरं, फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. म्हणजे तो रेक्टेंगल काय सांगतोय, मी रेक्टेंगल आहे आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि माझी पेरिमीटर आणि एरिया पण फाइंड आउट करा. आता रेक्टेंगलचा एरियाचा फॉर्म्युला एल इंटू बी म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ. पेरिमीटरचा सॉरी एरियाचा फॉर्म्युला एल इंटू बी आणि पेरिमीटरचा 2 एल ब्रॅकेटमध्ये एल प्लस बी म्हणजे पेरिमीटर म्हणजे काय, त्या सर्व साईडची काय करा, ॲडिशन करा. आलं लक्षात. ठीक आहे, मग आता आपल्याला पहिलं टार्गेट काय, एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करत असताना इथे जर तुम्ही पाहिलं तर हा कोण दिसतोय तुम्हाला, रेक्टेंगल दिसतोय. आता रेक्टेंगल जर तो आहे तर रेक्टेंगलची सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी कोणती आहे, अपोजिट साईड काय असतात त्याच्या इक्वल असतात. आलं लक्षात. म्हणजे आता आपण आन्सरला सुरुवात करूया. गिव्हन डायग्राम इज रेक्टेंगल, गिव्हन डायग्राम is a rectangle, therefore opposite sides are equal, therefore 2x plus y plus 8 is equal to, आता पहा इथे 2x plus y plus 8 is equal to 4x minus y. म्हणजे आता जर तुम्ही बारकाईने नीट ऑब्झर्व केलं तर ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू एकमेकाला काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आले लक्षात. मग आता ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय, इथून एक आपल्याला इक्वेशन क्रिएट करायचं. आता इक्वेशन क्रिएट करत असताना आपण काय करूया, एक्स आणि वायला आपल्याला इकडे ट्रान्सफर करावं लागेल. ऑलरेडी इथं कोण आहे 2x, तिकडनं कोणाला बोलवलं 4, ते येताना मायनस झाले. ऑलरेडी इकडे कोण आहे y प्लस वाय, तिकडनं येताना हे मायनस वाय इकडे येऊन परत प्लस झाले आणि 8 आपल्याला तिकडे ट्रान्सफर करायचे. आपण त्याला 8 ला इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होणार तो मायनस. म्हणजे आता जर तुम्ही पाहिलं तर प्लस 2x मायनस 4x म्हणजे किती येणार आहे, मायनस 2x. ओके, ठीक आहे. आणि इथे जर पाहिलं तर y प्लस वाय प्लस 2y प्लस 2y इज इक्वल टू या ठिकाणी किती असणार आहे, मायनस 8. आले लक्षात. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला एक या ठिकाणी इक्वेशन मिळालेलं आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर 2y पहा, त्यानंतर आहे 2y ही व्हॅल्यू इक्वल कोणाला होणार आहे, x प्लस 4 ला, x प्लस 4. 2y इज इक्वल टू x प्लस 4. मग आता जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर x ला आपल्याला पुन्हा इकडे ट्रान्सफर करावं लागेल. ओके, म्हणजे इथं काय होणार आहे 2y हा x इकडे आला मायनस, तिकडे कोण राहिलं 4. आपल्याला काय करायचंय, x ला पुढे लिहायचंय, y ला मागे, म्हणजे मायनस x प्लस 2y. आता याचा साईन चेंज होणार नाही कारण ते इक्वलच्या अलीकडे चेंज झालेले आहे. इज इक्वल टू म्हणजे जागा बदलली त्यांनी पण ते इक्वल टूच्या पलीकडे गेलेली नाही, त्यामुळे साईन चेंज होणार नाही. आलं लक्षात. म्हणजे इथं पाहिलं तर किती आहे मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 4. आता हे जे इक्वेशन आहे याला तुम्ही काय म्हणू शकता, इक्वेशन नंबर 1. ओके, आणि याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकता, इक्वेशन नंबर 2.
आता जर इथे पाहिलं तर इथे किती दिसतंय तुम्हाला 2y आणि इथे पण किती दिसतंय 2y. म्हणजे आपण एक काम करू शकतो, ह्या 2y मधनं हा 2y काय करू शकतो, मायनस करू शकतो. म्हणजे मायनसचं साइन जर आलं तर ऑब्व्हियसली एक नंबर काय होणार आहे, कट होणार आहे. मग आता ह्या दोन इक्वेशन मध्ये ग्रेटर इक्वेशन कोणतं आहे, 4 वाला. तर इथं कोण आहे, -8. ओके, ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी काय करणार आहे, इक्वेशन 2 मधून मायनस करणार आहे कोणतं, इक्वेशन नंबर 1. ओके, आता इक्वेशन 2 फर्स्ट राईट करून घेतलं आपण, काय -x + 2y इज इक्वल टू किती आहे, 4. आणि फर्स्ट वाला इक्वेशन -2x + 2y इज इक्वल टू -8. आता सबट्रॅक्शन करताना सेकंडचे साइन चेंज होणार आहे. म्हणजे इथं काय साइन होणार आहे, साइन कोणतं आलं, प्लस. ओके, मायनस जाऊन कोणतं साइन आलं, प्लस. या ठिकाणी पाहिलं तर मायनसचं साइन आलं आणि या ठिकाणी कोणतं साइन आलं, प्लसचं साइन आलं. म्हणजे आता इथे काय होणार आहे, 2y ला 2y काय झाले, कट झाले. आता 2x ला प्लस आहे, x ला मायनस आहे. म्हणजे 2x मधनं जर x गेला तर या ठिकाणी कोण राहिलं, फक्त x शिल्लक राहिला. आणि इथं पाहिलं तर व्हॅल्यू किती येणार आहे, 12. का, कारण x प्लस झाला, सॉरी 8 प्लस झाला आणि वरती 4 पण प्लस आहे, किती झाले, 12. मग आता x ची जर तुम्हाला व्हॅल्यू मिळालेली आहे तर x इज इक्वल टू 12 ही तुम्ही कोणत्याही इक्वेशन मध्ये काय करू शकता, पुट करू शकता. मग आता मला x ची व्हॅल्यू ऑलरेडी मिळालेली आहे, ती व्हॅल्यू इक्वेशन मी सेकंड मध्ये पुट करेल. ओके, ठीक आहे. पहा सेकंड इक्वेशन काय, x इज इक्वल टू 12 पुट इन इक्वेशन 2. आता इक्वेशन 2 जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, -x + 2y इज इक्वल टू किती आहे, 4. मायनस, आता x च्या जागी काय लिहिणार आपण, 12 + 2y इज इक्वल टू किती, 4. हे जे 12 तिकडे जाऊन काय होणार आहे, 12 प्लस होणार आहे. म्हणजे 2y इज इक्वल टू 4 + 12 म्हणजे 2y इज इक्वल टू किती येणार आहे, 16. म्हणजे y इज इक्वल टू 16/2 म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे, 8. म्हणजे आता मला कोणाची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. आता जा पहा, तुम्हाला y जरी मिळालं असलं आणि 1 जरी मिळालं असलं तरी तुम्हाला लेंथ आणि ब्रेथ मिळालेली नाहीये. हे लक्षात ठेवा. का बरं लेंथ आणि ब्रेथ मिळाली नाहीये, पहा x ची व्हॅल्यू जरी 12 असली तरी लेंथ ही काय 12 नाहीये किंवा x नाहीये आणि ब्रेथ ही काय y नाहीये. ओके, मग आता आपल्याला काय काढावं लागणार, त्याची लेंथ आणि ब्रेथ काढावी लागणार. मग आता आपण इथे जर आपल्याला लेंथ काढायची असेल तर 4x - y करावं लागेल आणि ब्रेथ काढायची असेल तर 2y करावं लागेल. आले लक्षात. मग आपण लेंथ ऑफ रेक्टँगल ओके इज इक्वल टू, आता लेंथ ऑफ रेक्टँगल पहा काय, लेंथ ऑफ रेक्टँगल या ठिकाणी जर पाहिलं तर 4x - y 4x - y म्हणजे 4 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे, 12 मायनस y किती आहे, 8. बरोबर आहे. म्हणजेच 12×4 = 48 मायनस 8 म्हणजे या ठिकाणी लेंथ मला किती मिळाली, 40. आलं लक्षात. त्यानंतर ब्रेथ ऑफ रेक्टँगल, ठीक आहे, इज इक्वल टू किती आहे, ब्रेथ 2y, ठीक आहे. 2y म्हणजेच किती आले, 2 × 8 म्हणजेच किती आले, 16. डन. म्हणजे ब्रेथ तुम्हाला मिळाली, लेंथ तुम्हाला मिळाली. आता तुम्हाला काय काढायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, फर्स्ट टार्गेट कंप्लीट झालं. तुमचं फर्स्ट टार्गेट काय, x आणि y ची व्हॅल्यू. त्यानंतर काय, पेरिमीटर. ओके, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, 2 × L + B. आता लेंथ आत्ताच तुम्ही लेंथ काढली, किती येते, 40. ब्रेथ किती आहे, 16. ओके, 2 इथे किती आले, 56. म्हणजेच आता इथे किती आले, 112. आलं लक्षात, ठीक आहे. या पद्धतीने त्यानंतर आता फाइंड आउट काय करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँगल. काय एरिया ऑफ रेक्टँगल, L × B. म्हणजेच काय फॉर्म्युला आला, 40 × 8 सॉरी 16. ठीक आहे. त्यामुळे किती आले, 16 चौक 64 64 आणि हे 0. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला काय मिळाली, इथं पेरिमीटर मिळाली, एरिया मिळाला आणि x आणि y च्या व्हॅल्यू सुद्धा तुम्हाला मिळालेल्या आहेत. मग फायनल तुम्ही उत्तर लिहू शकता, x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8. हे झालं तुमचं फर्स्ट आन्सर. तुमचं सेकंड आन्सर काय, पेरिमीटर. पेरिमीटर काय आलेली तुमची, तुमच्याकडं 112. आणि थर्ड आन्सर काय तुमचं, एरिया. एरिया काय मिळालं तुम्हाला, 640. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी काय करायचं होतं, आन्सर फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. तर सर्वात महत्त्वाचं, रेक्टँगलची प्रॉपर्टी तुमची पाठ पाहिजे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. या प्रॉपर्टीचा आपण या ठिकाणी काय केलं, वापर केलेला आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 3. आता क्वेश्चन नंबर 3 काय सांगितलं इथं, द सम ऑफ फादर्स
सम ॲडिशन फादर्स एज अँड ट्वाईस एज ऑफ हिज सन. ओके, म्हणजे मुलाच्या वयाची दुप्पट आणि फादर्स एज यांची जर ॲडिशन केली तर ती किती मिळणार आहे मला 17. इफ वी डबल द एज ऑफ फादर, आता फादरची डबल केली अँड ॲड टू द एज ऑफ हिज सन सम 95, फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आता त्यांची प्रेझेंट एज फाइंड आउट करा. म्हणजे आता कंडिशन काय सांगितली या ठिकाणी जर पाहिलं तर वडील आणि मुलगा आहे, तर वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट जर ऍड केली तर ती 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांची दुप्पट जे वय आहे त्याची जर दुप्पट करून ऍड केली तर ते 95 आहे. तर त्यांचे प्रेझेंट एज शोधा. आता आपल्याला दोघांचे प्रेझेंट एज माहित नाही, प्रेझेंट म्हणजे सध्याचं एज. ओके, मग आपण काय करणार आहे, लेट द फादर्स एज बी एक्स and his son's age बी वाय. ओके, काय केलं आपण, फादरचं एज एक्स लेट बी केलं, सनचं एज वाय लेट बी केलं. ओके, डन. आता इथं फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली कंडिशन अशी सांगितली का फादरचं एज जी की एक्स आहे त्यामध्ये ऍड केलं सम ट्वाईस हिज सन, म्हणजे मुलाचं वय जे वाय त्याची ट्वाईस म्हणजे दुप्पट ऍड केल्यानंतर मला आन्सर काय मिळाला 70, इक्वेशन नंबर 1. आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन काय सेकंड कंडिशन, आता वडिलांच्या वयाची दुप्पट करायची म्हणजे 2x. ओके, त्यामध्ये फादरचं एज ऍड करायचं, सॉरी मुलाचं वय. ओके, आणि ते किती येणार आहे 95, इक्वेशन नंबर 2. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर काय करू शकता तुम्ही, 2y ला 2y कॅन्सल करू शकता, पण 2y ला 2y कॅन्सल करण्यासाठी इथे y आणि इथे 2y म्हणजे हा जो y हा आपल्याला काय पाहिजे 2 पाहिजे. म्हणजे ऑब्व्हियसली एकतर याला तुम्ही 2 करू शकता, अदरवाईज जर तुम्ही x ला x कॅन्सल करणार असाल तर या ठिकाणी x काय करावं लागेल आपल्याला 2 करावं लागेल. मग आपण जनरली काय कॅन्सल करत असतो, y कॅन्सल करत असतो. सो आपण या ठिकाणी काय करूया, इक्वेशन नंबर 2 ला कशाने मल्टिप्लाय करू, 2 ने मल्टिप्लाय करू. म्हणजे या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, इक्वेशन 2 मल्टिप्लाइंग बाय 2. त्यामुळे इथे काय झालं बा, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. आता हे जे इक्वेशन आलं हे थर्ड वालं, आता हे सेकंड पासूनच तयार झालं होतं. आलं लक्षात. मग आता ह्या दोन इक्वेशनचं आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्शन करावं लागणार आहे, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड. कारण सेकंड आता कोण कन्वर्ट झालेलं आहे, आपण खरं तर फर्स्टचा व्यवहार सेकंड सोबतच करतोय, पण सेकंड हे इक्वेशन आता थर्ड कन्वर्जन झाले कारण आपण त्याला 2 ने काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केले. मग आता इथे जर पाहिलं तुम्ही काय दिसते तुम्हाला, तर 4x प्लस 2y इज इक्वल टू 90, 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. आणि फर्स्ट इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला, x प्लस 2y इज इक्वल टू 70, x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 70. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं, इक्वेशन नंबर 3 प्लस नाही काय केलं तुम्ही, सबट्रॅक्शन. इक्वेशन नंबर 1 मधून थर्ड मधून तुम्ही 1 काय केलं, मायनस केलं. आता इथे सबट्रॅक्शन होतं ना, साईन काय होतात, चेंज होत जातं, सर्वांची साईन काय झाली, चेंज झाली. त्यामुळे इथे जर तुम्ही पाहिलं तर 4x मायनस x म्हणजे किती आले, 3x. 2y ला 2y काय झाले, कॅन्सल. 190 मधून 170 गेले म्हणजे किती राहिले, 120. आलं लक्षात. म्हणजे x बरोबर काय लिहिणार आहे तुम्ही, 120 डिवाइड बाय 3, म्हणजे x बरोबर 4 आणि इथे किती आली 0. काय केलं, 3 का 3, 3 चौक 12, 3 4 जा 12. ओके, आणि 0 म्हणजे x जो आहे तो आपल्याला या ठिकाणी भेटला. x म्हणजे कोण, फादर्स एज तुम्हाला मिळालेला आहे. ओके, म्हणजे आता x इज इक्वल टू 40 पुट इन इक्वेशन. ओके, किती इक्वेशन आहे तुमच्याकडे, 3, त्यापैकी आपण फर्स्ट इक्वेशन मध्ये व्हॅल्यूला काय करू, पुट करू. त्यामुळे काय झालं पहा, एक इक्वेशन काय, x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 70. मग आता x ची व्हॅल्यू किती आहे 40 प्लस 2y इज इक्वल टू 70. आता हे जे 40 तिकडे जाऊन काय होतील मायनस, म्हणजे 2y इज इक्वल टू 70 मायनस 40. ओके, म्हणजे 2y इज इक्वल टू किती आन्सर आलेले आहे या ठिकाणी 30. म्हणजे y इज इक्वल टू 30 डिवाइड बाय हे 2 डिवाइडला जाणार आहे, म्हणजे y इज इक्वल टू किती येणार आहे 50. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला x ची पण व्हॅल्यू मिळाली, y ची पण व्हॅल्यू मिळाली. ओके, म्हणजेच तुम्ही फायनल आन्सर काय लिहिणार आहे, द फादर्स एज इज किती आहे 40 इयर्स. ओके, अँड
सन्स एज इज किती आहे 15 इयर्स प्रेझेंट. ओके ठीक आहे. म्हणजे वडिलांचं वय किती आहे 40 वर्ष आणि मुलाचं वय किती आहे 15 वर्ष. आले लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. नीट प्रश्न समजून घ्या. काय केलं आपण वडिलांच्या वयाची म्हणजे वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट केली ती 70 आली. त्यानंतर वडिलांच्या दुप्पट मुलाचं वय ॲड केलं त्याच्यामध्ये त्यावेळेस 95 आलं. ह्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय करून घेतलं. ह्या दोन इक्वेशनचं आपण काय केलं सबट्रॅक्शन करून घेतलं. सबट्रॅक्शन केल्यानंतर एक्स मिळाला. इक्वेशन 1 मध्ये पुट केलं वाय मिळाला आणि एक्स आणि वाय म्हणजे फादर्स अँड सन्स एज होतं. आलं लक्षात. ठीक आहे. जायचं नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 काय सांगितलं द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे एक न्यूमरेटर असतो आणि एक डिनॉमिनेटर असतो. ओके ठीक आहे. त्याचा जो डिनॉमिनेटर आहे फ्रॅक्शन इज 4 मोर 4 ने जास्त आहे दॅन ट्वाइस इज न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरची ट्वाइस करून प्लस 4 जेव्हा तुम्ही 4 त्याच्यात ऍड कराल तेव्हा तुम्हाला कोण मिळणार आहे डिनॉमिनेटर मिळणार. म्हणजे इतका हा स्ट्रॉंग डिनॉमिनेटर. ओके ठीक आहे. त्यानंतर डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स तो 12 टाइम्स होणार आहे ऑफ न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होणार आहे. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6 जर ते दोघंही 6 ने कमी केले तर. ओके फाइंड द फ्रॅक्शन. तर तो फ्रॅक्शन शोधा. आलं लक्षात. म्हणजे त्या फ्रॅक्शन मध्ये एक असताना एक कोण असणार आहे डिनॉमिनेटर आणि दुसरा कोण असणार आहे न्यूमरेटर. ओके मग आता आपल्याला काय करावं लागणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हे आपल्याला काय करावं लागणार आहे लेट करावं लागणार आहे. म्हणजे लेट न्यूमरेटर लेट द न्यूमरेटर बी एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय ऑफ फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचे न्यूमरेटरला आपण काय म्हणलं एक्स आणि डिनॉमिनेटरला आपण काय म्हणलं वाय. देअरफॉर धिस फ्रॅक्शन तो जो फ्रॅक्शन आहे तो काय होणार आहे फ्रॅक्शन विल किंवा धिस फ्रॅक्शन विल एक्स अपॉन वाय. ओके आता तो फ्रॅक्शन काय झाला एक्स अपॉन वाय. आता हा फ्रॅक्शन आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे शोधायचं. आता तो शोधत असताना आपल्याला फर्स्ट काय करावं लागणार आहे तर फ्रॉम फर्स्ट कंडिशन फ्रॉम सेकंड कंडिशन दोन कंडिशन त्यांनी ऑलरेडी दिल्यात. म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिणार आहे फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितली फर्स्ट कंडिशन अशी सांगितली आपल्याला या ठिकाणी. तर डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर कसा आहे 4 मोर 4 ने जास्त आहे दॅन ट्वाइस न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरची ट्वाइस करून 4 ने जास्त आहे. ओके म्हणजे याचा अर्थ काय झाला फ्रॉम फर्स्ट कंडिशन डिनॉमिनेटर म्हणजे वाय इज इक्वल टू हा कसा आहे न्यूमरेटरची ट्वाइस म्हणजे काय 2x ट्वाइस केलं तरी तो एवढा झाला का नाही अजूनही 4 ने तो जास्त आहे म्हणजे अजून 4 कोणात मिळवावं लागणार आहे इकडे. तेव्हा ते काय झालं बॅलन्स झालं. काय सांगितलंय का हा जो डिनॉमिनेटर आहे ना हा न्यूमरेटरच्या म्हणजे अंशाच्या दुपटीपेक्षा अंशाची आपण दुप्पट केली तरी तो 4 ने जास्त आहे. म्हणजे आता 4 जर मी तिकडे मिळवले तर आता हे दोघं काय होणार बॅलन्स होणार. आलं लक्षात. तर या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन मिळालं. आता हेच इक्वेशन जर आपल्याला राईट करायचं असेल व्यवस्थित तर आपण काय करूया या वायला तिकडे ट्रान्सफर करू आणि 4 ला इकडे करू. म्हणजे आता या ठिकाणी 4 इकडे येताना काय झाले मायनस आणि हे वाय तिकडे जाताना मायनस 2x मायनस वाय. आता हे जर इक्वेशन मी सरळ लिहिण्याचा प्रयत्न केला सरळ म्हणजे काय लिहितोय मी 2x मायनस वाय ह्या दोन्ही टर्म मी वन टाइम इकडे घेतल्या आणि हे -4 मी तिकडे लिहिले आणि ह्या इक्वेशनला मी 1. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता हे फक्त मी -4 इकडं ऐवजी तिकडे लिहिलं दॅट्स इट झालं इक्वेशन. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही त्याला काय करू शकता ट्रान्सफर करू शकता. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन नुसार तुम्हाला हे फर्स्ट इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे काय 2x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे -4. आता फ्रॉम सेकंड कंडिशन आता सेकंड कंडिशन काय सांगितली बा फ्रॉम सेकंड कंडिशन पाहता सेकंड कंडिशन काय सांगितली तुम्हाला का जेव्हा दोनही नंबर 6 ने रिड्यूस केले जातात तेव्हा जो डिनॉमिनेटर होतो 6 ने रिड्यूस केले जातात तेव्हा डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स 12 पट होतो कोणाच्या न्यूमरेटरच्या. म्हणजे न्यूमरेटरला जेव्हा तुम्ही 12 ने मल्टिप्लाय करता ना तेव्हा तुम्हाला कोण मिळतो डिनॉमिनेटर. पण हे तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा दोघांनाही 6 ने तुम्ही काय करता रिड्यूस करता. म्हणजे दोघांमधनं आपण काय केले 6 मायनस केले डिनॉमिनेटर मधून सुद्धा आणि न्यूमरेटर मधून सुद्धा. तेव्हा हा जो डिनॉमिनेटर झाला ना हा 12 पट झाला कोणाच्या न्यूमरेटरच्या. म्हणजे इथं आपण काय केलं 12 ने त्याला मल्टिप्लाय केलं. त्यामुळे इथं काय झालं y - 6 इज इक्वल टू 12x मायनस 72. आलं लक्षात. ठीक आहे. मग आता काय करू आपण हे नंबर तिकडे ट्रान्सफर करू म्हणजे y ला तिकडे ट्रान्सफर करू आणि 72 ला इकडे ट्रान्सफर करू. म्हणजे या ठिकाणी -6 आहे
तिकडनं कोण आले +72 इज इक्वल टू 12x, हे y तिकडे जाऊन काय झाले मायनस. आले लक्षात? म्हणजे आता जर तुम्ही बारकाईने ऑब्झर्व केलं तर इथे काय भेटणार आहे तुम्हाला 66 इज इक्वल टू 12x मायनस वाय. याला मी सरळ लिहितो फक्त 12x मायनस वाय इज इक्वल टू 66, इक्वेशन नंबर 2. आलं लक्षात? ठीक आहे. म्हणजे आता तुमच्याकडे किती इक्वेशन्स आहेत? 2 इक्वेशन आहेत. ओके, आता इथे जर पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन मध्ये तुम्हाला काय दिसतंय 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. ओके, हेच फर्स्ट इक्वेशन आहे. आणि सेकंड जर पाहिलं तर ते मोठे म्हणून मी थोडं वरती लिहितो त्याला 12x मायनस वाय इज इक्वल टू किती आहे 66. आता जर तुम्ही इथं बारकाईने पाहिलं तर -y आहे. म्हणजे जर ह्या वायचं साईन चेंज झालं तर मी वायला वाय काय करू शकतो, कट करू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे, इक्वेशन कोणतं इक्वेशन, इक्वेशन 2 ह्या सेकंड इक्वेशन मधून आपण मायनस करणार आहे इक्वेशन 1. का बरं 1 मायनस केलं सेकंड मधून? जर इथं पाहिलं तर तुम्हाला काय दिसतंय 66. म्हणजे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन ग्रेटर आहे दॅन -4 पेक्षा. ओके, म्हणजे हा जो 66 नंबर आहे हा -4 पेक्षा जर ग्रेटर असेल तर मोठ्या इक्वेशन म्हणून आपण आपल्याला छोट्या इक्वेशन काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. आणि मायनस करत असताना सेकंड इक्वेशनचे साईन काय होतात, चेंज होतात. म्हणजे इथे येणार आहे मायनस, इथे येणार आहे प्लस, कारण मायनस ऑलरेडी तिथे आहे, इथे येणार आहे प्लस. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर 12x मायनस 2x म्हणजे किती येणार आहे 10x. इथं वायला वाय काय झाले, कट झाले. त्यानंतर इथं किती येणार आहे 66 + 4 70. म्हणजे x इज इक्वल टू 70 डिवाइड, हे 10 डिवाइडला जाणार आहे. म्हणजे x इज इक्वल टू किती आन्सर मिळालं तुम्हाला 7. आता x इज इक्वल टू जर 7 मला आन्सर मिळालेला आहे तर मला आता फक्त y ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. म्हणजे काय लिहिणार आहे मी इथं x इज इक्वल टू 7 पुट इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार तुम्ही, फर्स्ट काय फर्स्ट वाले इक्वेशन 2x इक्वेशन 1. ओके, फर्स्ट इक्वेशन काय 2x मायनस वाय इज इक्वल टू -4. मग आता x जर आपण त्या ठिकाणी पुट केले तर काय होणार आहे पहा 2. आता x 2 ला मल्टिप्लाय म्हणजे या ठिकाणी किती आले 7. ओके, मायनस वाय इज इक्वल टू किती आहे -4. म्हणजे इथे किती आले 7 टू द 14, 7 2 14 आहे बरोबर. मायनस वाय इज इक्वल टू किती -4. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर हा जो y ओके मायनस आहे त्याला जर आपण तिकडे टाकला, तो प्लस होईल. आणि -4 ला आपण इकडे ओढलं तर तो प्लस होईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल y 14 तिकडनं कोण आले 4 इज इक्वल टू हे y तिकडे जाऊन काय झाले प्लस. म्हणजे ह्या दोनची ॲडिशन किती आली 18 इज इक्वल टू y. मी सरळ लिहून घेतलं y इज इक्वल टू 18. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर मला हा काय मिळाला डिनोमिनेटर आणि हा काय मला मिळाला न्यूमरेटर. म्हणजेच मला फक्त फायनल आन्सर लिहायचं आहे. न्यूमरेटर इज देअरफॉर न्यूमरेटर इज किती आहे, न्यूमरेटर जो मिळाला तो तुम्हाला काय मिळाला 7 आणि डिनोमिनेटर इज किती मिळाला तो तुम्हाला 8. देअरफॉर धिस फ्रॅक्शन ओके काय विल x अपॉन y इज इक्वल टू काय होता 7/18. म्हणजे हा जो फ्रॅक्शन आहे हा काय तुमचा 7/18 आहे या ठिकाणी. आता जर तुम्ही पाहिलं तर पहिली कंडिशन अप्लाय होती का पाहू आपण. का याची जर मी दुप्पट केली तर हा 4 ने जास्त आहे बरोबर. म्हणजे या ठिकाणी मी 18 लिहिले इज इक्वल टू न्यूमरेटरची दुप्पट किती आले 14. अजूनही हा 4 ने जास्त आहे पहा. आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी y इज इक्वल टू 2x + 4 ही जी तुमची फर्स्ट कंडिशन आहे ही तुमची सॅटिस्फाय झालेली आहे. आणि म्हणून आपला आन्सर काय आहे करेक्ट आहे. आले लक्षात. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडवायचा होता. ठीक आहे, जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय तुम्हाला इथं पहा 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A B आर टू बी प्लेस्ड इन ट्रक ओके हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन. त्याची एका ट्रकची कॅपॅसिटी किती आहे 10 टन आणि त्यामध्ये तुम्ही ए टाईप आणि बी टाईपचे बॉक्स भरताय. ओके ठीक आहे. वेन 150 बॉक्सेस टाईप ऑफ ए चे 150 जेव्हा होतात तेव्हा 100 बॉक्स टाईप बी तेव्हा 100 बॉक्स कोणाचे होतात बीचे होतात आर लोडेड इन ट्रक. म्हणजे तो ट्रक काय झाला कम्प्लीट वेट 10 टन कम्प्लीट झालं. म्हणजे एक ट्रक आहे त्याचं वजन कॅपॅसिटी जी आहे वाहून नेण्याची ती आहे 10 टन. ओके, जेव्हा तुम्ही याचे 150 बॉक्स टाकता एचे आणि बीचे तुम्ही 100 बॉक्स टाकता तेव्हा त्याची कॅपॅसिटी फुल झालेली असते. ओके, बट वेन 260 बॉक्सेस टाईप ए, पण समजा तुम्ही असं केलं का त्याच्यामध्ये एचेच 260 बॉक्स भरले दे आर लोडेड इन द ट्रक देन इट कॅन स्टील अकोमोडेट ओके 40 बॉक्स. म्हणजे आता जी जागा शिल्लक राहिली त्या जागेत बी टाईपचे बॉक्स किती बसतात फक्त 40 बॉक्सेस बसतात. सो दॅट द फुल्ली लोडेड ओके फाइंड द वेट ऑफ ईच टाइप बॉक्स.
तर प्रत्येक बॉक्सची वेट कॅपॅसिटी किती आहे. आलं लक्षात. म्हणजे कंडिशन पुन्हा एकदा रिपीट करतोय मी तुम्हाला. का एक ट्रक आहे ज्याची कॅपॅसिटी वाहून नेण्याची जी कॅपॅसिटी आहे ती 10 टन आहे. त्यामध्ये जर ए आणि बी टाईपचे बॉक्स आपण वाहून घेऊन जातो. त्यामध्ये ए टाईपचे जर आपण एक 150 बॉक्स टाकले तर बीचे 100 बसतात. ठीक आहे. पण जर आपण एचेच 260 टाकले तर बीचे फक्त 40च बसतात. तर त्या प्रत्येक बॉक्सचं वेट किती आहे. कारण गाडी लोड होते तेव्हा 10 टन त्यामध्ये आपण काय केलेलं असतं, वेट लोड केलेलं असतं. ठीक आहे. मग आता आपल्याला काय माहित नाहीये, वेट नाही माहित कोणाचं, ए आणि बीचं. ओके. म्हणजे आता इथं काय करावं लागणार, लेट द वेट ऑफ ए टाईप बॉक्स बी एक्स. काय केलं आपण, लेट द वेट ऑफ ए टाईप बॉक्स बी एक्स अँड बी टाईप बॉक्स बी वाय. तर ए टाईपचं जे बॉक्स आहे त्याचं वेट आपण एक्स लेट केलं आणि बी टाईपचं जे बॉक्स आहे त्याचं आपण वाय वेट काय केलं, लेट केलं. आता जर वेट तुम्ही लेट केलेलं आहे तर आता फक्त तुम्हाला काय करायचं, कंडिशन अप्लाय करायचं. ओके. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम आता हे कंडिशन लिहिण्याच्या आधी तुम्हाला एक राईट करावं लागणार आहे, टन. आता एक टन म्हणजे किती, वी नो 1 टन. 1 टन, एक टन म्हणजे किती असतं, 1000 kg. ओके. आणि लेट द वेट ऑफ ए टाईप बॉक्स बी एक्स kg आपण लेट करूया आणि वाय kg. म्हणजे आपण जे लेट केलंय इन kg मध्ये केलंय. ओके. ठीक आहे. आता वी नो 1 टन म्हणजे, एक टन म्हणजे किती आहे, 1000 ग्रॅम. ओके. म्हणजे 10 टन म्हणजे किती येणार आहे, 10,000 ग्रॅम नाही, केजी. लक्षात. म्हणजे 1000 kg झालं का 1 टन असतो, 10 टन असेल तर 10,000 kg. ओके. ठीक आहे. मग आता इथं आपण कंडिशन अप्लाय करू. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय सांगितली, फर्स्ट कंडिशन तुम्हाला या ठिकाणी अशी सांगितली का, ए टाईपचे 150 बॉक्स. आता एका बॉक्सचं वजन 10 kg असं आपण कन्सिडर करू, तर 150 बॉक्सचं किती होणार आहे, 150 × 10. ओके. समजा एका ए टाईपच्या बॉक्सचं जे वजन आहे ते 100 किलो असेल, तर आता तिथे काय होणार आहे, 100 गुणिले 150. म्हणजे थोडक्यात काय करायचं आहे, नंबर ऑफ बॉक्स इंटू त्यांचं एकाचं वेट. ओके. मग एकाचं वेट किती आहे, एक्स. त्यानंतर प्लस आपण त्याच्यात ऍड करणार काय, दुसरं जे बॉक्स आहे ते किती भरले, 100. पहिल्या कंडिशनमध्ये एचे किती आहेत, 150 बॉक्स, तेव्हा बीचे किती आहेत, 100 बॉक्स. ओके. मग 100 बॉक्स इंटू वाय, तेव्हा वेट टोटल किती होणार आहे, 10,000 kg, 10 टन. आलं लक्षात. मग आता इथं जर पाहिलं तर किती आहेत, 150, 100 आणि त्यानंतर 10,000. ओके. म्हणजे आता या ठिकाणी आपण डिवाइड करू शकतो, कशाने डिवाइड करू शकतो, 50 ने डिवाइड करू शकतो. का, कारण 50 भागिले 150 भागिले 50 तुम्ही उत्तर काढू शकता, 100 भागिले 50 उत्तर काढू शकता आणि 50 ने या नंबरला सुद्धा काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक छोटंसं इक्वेशन तुम्हाला मिळेल, जेव्हा तुम्ही 50 ने डिवाइड करणार आहात. 50 ने डिवाइड केल्यामुळे या ठिकाणी काय मिळाले, 3x. 150 भागिले जर 50 असेल, 5 3 15. इथे जर पाहिलं गेलं तर शून्याला शून्य गेला, 5 2 10 म्हणजे 2x. ओके. इज इक्वल टू, आणि 10,000ला जर तुम्ही 50 ने डिवाइड केलं तर ह्या शून्याला हा शून्य गेला, 5 2 10 आणि हे 2. ओके. म्हणजे किती आले, 200. आणि याला इक्वेशन नंबर आपण काय म्हणूया, 1. आलं लक्षात. म्हणजे आता तुमच्याकडे इक्वेशन 1 काय आहे, 3x + 2y. ओके. ठीक आहे. प्रिंटिंग मिस्टेक. तर 3x + 2y इज इक्वल टू किती आहे, 200. आले लक्षात. ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचंय, ही झाली फर्स्ट कंडिशन आपण अप्लाय केली होती. आता आपल्याला सेकंड कंडिशन अप्लाय करायची. काय सेकंड कंडिशन, फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय सांगितली, जेव्हा 260 बॉक्स ए टाईपचं वेट एक्स आहे, प्लस तेव्हा 40 बॉक्स फक्त वाय टाईपचे बसतात. लक्षात. म्हणजे बी टाईपचे बॉक्स फक्त 40च बसतात, त्यांचं वेट वाय. तेव्हा 10 टन पुन्हा काय तयार झालं, वेट तयार झालं. ओके. 10 टन म्हणजे 10,000. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर तुमच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला इथं काय दिसेल, 3x + 2y 200. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर 260 40 आणि 10. आता इथे सुद्धा मी डिव्हाइड करताना आता जर पाहिलं तर मी 20 ने डिव्हाइड करेल. 20 ने करण्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. पहा, इथे जर पाहिलं तर 2y दिसते तुम्हाला,
जर मी इथं 20ने डिवाइड केलं तर इथं 2i येणार आहे, म्हणजे 2i ला 2i आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. आलं लक्षात? म्हणजे 20ने आपण डिवाइड केलं, त्यामुळे इथे काय झालं पहा, 20ने जेव्हा तुम्ही इथे डिवाइड करणार आहे, 0 ला 0 कट झाला 13x, इथे 0 ला 0 कट झाला 2i, ओके, आणि इथे 0 ला 0 कट झाला इज इक्वल टू इथे किती आले 500. 10,000 डिवाइड बाय किती आहे, हा 0 गेला, 2 पंचे 10 आणि हे 500. आलं लक्षात? हे 2 0. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन कोणतं आहे, सेकंड. मग आता सेकंड आणि थर्ड मध्ये ग्रेटर कोण आहे, सेकंड वाला, म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहे, इक्वेशन थर्ड मधून मायनस करणार कोणतं, इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन थर्ड काय आहे पहा, सॉरी सेकंड, थर्ड इक्वेशनच नाही, दोनच इक्वेशन आहेत आपल्याकडे. मग सेकंड इक्वेशन जे आहे ते काय, 13x प्लस 2i इज इक्वल टू किती आहे, 500. ओके, ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन तुम्हाला काय दिसतंय, फर्स्ट इक्वेशन 3x, काय फर्स्ट इक्वेशन 3x प्लस 2i 200, 3x प्लस 2i इज इक्वल टू 200. आता ह्या दोन इक्वेशन्स आपल्याला काय करायचे, सबट्रॅक्शन करताना सेकंड इक्वेशनची साइन काय होणार आहे, चेंज होत जाणार आहे. मग आता इथं जर पाहिलं तर 2i ला 2i काय झाले, कट झाले. मग आता या ठिकाणी किती राहिले, 13x मधून 3x गेले, म्हणजे किती राहिले 10x. इथं पाहिलं 500 मधून 200 गेल्यावर किती राहिले 300, म्हणजे x बरोबर इथं किती आले 300 डिवाइड बाय किती आहे 10. इथं वेट कट झालं, म्हणजे x इज इक्वल टू किती आले 30. म्हणजे x जे आहे, एक्स ए टाईपचे जे बॉक्स आहे, तर त्या ए टाईपच्या बॉक्सचं जे वेट आहे ते आहे 30 kg. आलं लक्षात? ठीक आहे, 30 kg. डन, ठीक आहे. मग आता ए टाईपच्या बॉक्सचं वेट तुम्हाला मिळालेलं आहे. आता आपल्याला बी टाईपच्या बॉक्सचं वेट काढायचं आहे. ओके, मग x इज इक्वल टू 30, x इज इक्वल टू 30, पुट इन इक्वेशन 1. काय इक्वेशन 1, इक्वेशन 1 जर तुम्ही पाहिलं तर 3x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. मग x 3 इंटू x जागी काय लिहिणार आहे आपण 30. आलं लक्षात? प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. आलं लक्षात? म्हणजे इथे किती आले 90 प्लस 2y इज इक्वल टू किती आहे 200. हे 90 तिकडे जाऊन मायनस होणार आहे, म्हणजे 2y इज इक्वल टू 200 मायनस 90, म्हणजे 2y इज इक्वल टू, इथे जर पाहिलं तर 110 शिल्लक राहिले, y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2 म्हणजे 110. म्हणजेच वायचं जे वेट आहे या ठिकाणी तुम्हाला किती मिळालं 2 पंचे 10 आणि 2 पंचे 10, म्हणजे y इज इक्वल टू 55 kg. आलं लक्षात? म्हणजे ए टाईपचे जे बॉक्स आहे, द वेट ऑफ ए टाईप बॉक्स, द वेट ऑफ ए टाईप बॉक्स, ए टाईप बॉक्स किंवा ए टाइप्स बॉक्स इज 30 kg and B type box is 55 kg. आलं लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता, सोडवायचा होता. आपण काय केलं पण जर बारकाईने पाहिलं तर ए टाईपचं बॉक्स जे आहे त्याचं वेट x म्हणलं, बी टाईपचं बॉक्स y म्हणलं. 1 टन बरोबर 1000 kg हे तुम्हाला माहिती होतं, म्हणजेच 10 टन म्हणजे 10,000 kg. मग त्यामुळे फर्स्ट कंडिशन अप्लाय केली, याचे 150 याचे 100 बरोबर 10,000 टन या ठिकाणी वेट झालेले. त्यानंतर इथं जर पाहिलं तर त्यावरून आपण काय केलं 50ने डिवाइड केलं, इक्वेशन मिळालं आपल्याला 1. त्यानंतर सेकंड कंडिशन आपण पाहिली, पहिल्याचे जर 260 तर दुसऱ्याची 40च जागा शिल्लक राहतात, त्यामुळे यांचं वेट 10 टन परत भरणार आहे. त्यामुळे आपण इथं 20ने केलं डिवाइड, कारण आपल्याला तो नंबर पाहिजे नव्हता, 2i ला 2i कट झाला पाहिजे नव्हता, म्हणून आपल्याला इथे सेकंड इक्वेशन मिळालं. मोठे इक्वेशन आपण छोटे इक्वेशन मायनस केल्यानंतर आपल्याला x मिळाला, आणि x मिळाल्यानंतर ते कोणत्याही एका इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करून y ची व्हॅल्यू काढू शकता. आपण या ठिकाणी 1 मध्ये पुट केलं आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी काढलेली आहे. आले लक्षात? तर या पॅटर्नने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. आता या एक्सरसाइज मधला शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहे, क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 6 काय सांगितलं पहा, आउट ऑफ 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर, ओके, वी शॅल ट्रॅव्हल बाय सम डिस्टन्स बाय बस आणि सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे विशालने 1900 किलोमीटर अंतर जे कव्हर केले ते काही बसनी कव्हर केलं आणि काही प्लेनने कव्हर केलं. ओके, ठीक आहे. बस ट्रॅव्हल विथ द ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर. तर बसचं जे स्पीड होतं ते 60 किलोमीटर पर आवर होतं, आणि ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, प्लेनचं जे होतं ते 700 किलोमीटर पर आवर होतं. ओके, ठीक आहे. टेक 5 आवर्स. आता हा सगळा प्रवास त्याला कंप्लीट करायला किती तास लागले, 5 तास लागले. हा सगळा प्रवास कंप्लीट करायला त्याला 5 तास लागले, ही जर्नी. ओके, फाइंड द डिस्टन्स, तर अंतर शोधा. वी शॅल ट्रॅव्हल बाय बस, तर बसनी त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं हे आपल्याला फाइंड आउट करायचं. मग आता पहा, विशालने टोटल डिस्टन्स किती कव्हर केलं,
1900 किलोमीटर म्हणजे 1900 किलोमीटर. त्यापैकी त्यांनी काही डिस्टन्स हे बसनी केले आणि काही प्लेननी केले. आता किती बसनी केलं आणि किती प्लेननी केलं हे आपल्याला माहित नाही आणि म्हणून आता आपण इथं काय करणार आहे, लेट. ओके, लेट द डिस्टन्स travel, okay, travel by bus, okay, traveled by bus bx. त्याने बसने जे डिस्टन्स कव्हर केलं ते x मानलं आपण. ओके, ट्रॅव्हल बाय बस अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन. ओके, एरोप्लेन by. ठीक आहे, म्हणजे आपण या ठिकाणी काय केलं, लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस bx. तर त्यांनी जे बसने डिस्टन्स कव्हर केलं त्याला आपण x म्हटलं आणि जे डिस्टन्स त्यांनी एरोप्लेनने कव्हर केलं त्याला आपण y म्हटलं. ओके, आता टोटल डिस्टन्स इज किलोमीटर. ओके, 1900 किलोमीटर. देअरफोर x प्लस y इज इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर 1. म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर टोटल जे डिस्टन्स जे आलंय बस आणि प्लेनचं ते टोटल डिस्टन्स, एकूण अंतर जे आहे हे 1900 किलोमीटर आहे. ओके, ठीक आहे, म्हणजे जे बसनी आणि प्लेननी त्यांनी काय केलेले कव्हर केले. आता दोन्ही डिस्टन्स जर एकत्र केले तर ते 1900 किलोमीटर होणार आहे. ओके, ठीक आहे. आता कंडिशन काय सांगितली पहा, कंडिशन आपल्याला अशी सांगितली त्यांनी का त्यांनी बसचं जे स्पीड आहे ते 60 किलोमीटर पर आवर आहे आणि प्लेनचं ते 700 किलोमीटर पर आवर आहे आणि हा प्रवास त्याला 5 तासात कंप्लीट करता आला. म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. ओके, फॉर्म्युला कोणता आहे, वी नो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, देअरफोर फ्रॉम कंडिशन काय सांगितली, कंडिशन अशी सांगितली का टोटल त्याला 5 तास लागले. बसनी किती डिस्टन्स कव्हर केला, आता आपण काय करू, बसला किती वेळ लागला आणि प्लेनला किती वेळ लागला. आता मला जर बसचा वेळ काढायचा असेल, ओके, मग बसला किती वेळ लागला, बसला लागलेला वेळ डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स बसने किती डिस्टन्स कव्हर केलं, x डिस्टन्स कव्हर केलं आणि बसचं स्पीड किती होतं 60. हा लागले, म्हणजे आता एकची जर मला व्हॅल्यू मिळाली तर मला इथे जो आकडा येणार आहे तो असणार आहे बसला किती वेळ लागला. आलं लक्षात, ठीक आहे. आता जर मला याचा डिस्टन्स काढायचं, वेळ काढायचा कोणाचा, प्लेनचा, तर प्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं, y. आता प्लेनचं स्पीड किती होतं 700, याचा वेळ मिळाला. ह्या दोन्हींचा वेळ मला सेपरेट वेळ माहित नाही, पण दोघांचाही वेळ जो आहे तो 5 तास आहे. आलं लक्षात, म्हणजे हे नीट समजून घ्या का डिस्टन्स म्हणजे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पहिल्यांदा आपण कोणाचं काढलं, म्हणजे टाइम कोणाचा काढला, बसचा, नंतर टाइम कोणाचा काढला, आपल्या प्लेनचा. ओके, बस आणि प्लेनचा टाइम काढला, सेपरेट मला टाइम माहित नाही, पण दोघां मिळून मला 5 तास लागले हे मला माहिती आहे. ओके, ठीक आहे. मग आता x अपॉन 60 y अपॉन 700 इज इक्वल टू 5. मग आता आपल्याला इथं बेस सेम नाही, बेस सेम पहिल्यांदा करून घ्यावं लागेल. बेस सेम करत असताना आपण काय करणार आहे, 700x प्लस 60y आणि ह्या दोनचं काय होणार या ठिकाणी मल्टिप्लिकेशन, 60 इंटू 700 इज इक्वल टू कोण आहे 5. मग आता जर तुम्ही पाहिलं तर आता इथे काय होऊ शकतं, 700x प्लस 60y इज इक्वल टू, हे जे दोघांचं मल्टिप्लिकेशन झालं ते मल्टिप्लायला तिकडे जाते, म्हणजे 5 ते तिकडे जाऊन 5ला मल्टिप्लाय होते. कोण, 60 इंटू 700, 60 इंटू 700. ओके, म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर टोटल इक्वेशनला जर आपण कशाने मल्टिप्लाय करू शकतो, टोटल इक्वेशनला इथे किती आहेत 760. ओके, 60ने डिवाइड करू शकतो, नाही 10ने करून तो. ओके, ठीक आहे. आता समजा आपण इथं 10ने डिवाइड केलं, 10ने डिवाइड केल्यामुळे काय झालं, इथं 10ने पहा प्रत्येक नंबरला पण ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म. 10ने डिवाइड केल्यामुळे इथं काय आलं 70x. 10ने डिवाइड केल्यानंतर इथं कोणाला 6y इज इक्वल टू 10ने डिवाइड केल्यानंतर इथं किती आले, 10ने डिवाइड पहा, हा झिरोला हा झिरो गेला, 30 इंटू किती आहे 700. ओके, ठीक आहे, डन. अजून आपण कशाने डिवाइड करू शकतो, अजून आपण 3 नाही 2ने डिवाइड करू शकतो. अजून डिवाइड 2ने केलं बा, 2ने केल्यामुळे इथं किती आले 35x प्लस 2ने डिवाइड केल्यामुळे 3y. ओके, इज इक्वल टू 2ने डिवाइड केल्यामुळे इथं किती आले, आपण काय करूया 30 म्हणजे इथे किती आले 15 इंटू किती आले 700. 2ने डिवाइड केलं.
लक्षात. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर 35x 3y बरोबर 15 × 700. आता हे जे इक्वेशन मिळालं, आता याला आपण डिव्हाइड करू शकत नाही. ओके, कारण इथे जर पाहिलं तर किती आहे 3 आहे, इथे 35 आहे. आता 3 ने इथे डिवाइड होईल, इथे होईल, पण 3 ने इथे डिवाइड होणार नाही आणि म्हणून आता आपण या ठिकाणी थांबणार आहे. आता हे जे इक्वेशन आहे हे तुमचं इक्वेशन कोणतं आहे? सेकंड इक्वेशन. आता फर्स्ट इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन तुम्हाला काय दिसतंय? तुम्हाला या ठिकाणी x + y = किती आहे? 1900. आणि इथे जर तुम्ही पाहिलं तर y तुम्हाला किती दिसतायत? 3y दिसतायत. म्हणजे जर मी ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला या ठिकाणी काय मिळेल? एक नवीन इक्वेशन मिळेल आणि इथे 3y झालेली असेल, त्यामुळं 3y ला 3y मला काय करता येतील? कट करता येतील. ओके, ठीक आहे. मग आता या ठिकाणी मी काय करणार आहे? इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बाय 3. इक्वेशन 2 ला मी 3 ने मल्टिप्लाय केलं. तसं तुम्ही इथे म्हणू शकता इक्वेशन डिवाइड बाय 10. इथे सुद्धा डिवाइड बाय 2. आलं लक्षात. असं या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 10 असंही म्हणू शकता किंवा डायरेक्ट जरी तुम्ही या पद्धतीने म्हटलं तरीही चालू शकतं. ठीक आहे. डिवाइड बाय 10 डिवाइड बाय 2. ठीक आहे. आता इथे मल्टिप्लाय बाय 3. आता 3 ने मल्टिप्लाय केल्यामुळं तिथे काय होणार आहे पहा 3x + 3y = 3 × 90. आलं लक्षात. ठीक आहे. म्हणजे आता हे जे इक्वेशन झालं हे इक्वेशन नंबर कोणतं आलं? 3 आलं. आता इक्वेशन नंबर 3 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. आता मोठं जे इक्वेशन दिसतंय आता यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? इथं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे. म्हणजे आता आपण इकडे डायरेक्ट आकडे लिहूया आता. 19 × 3 19 त्रिक 57. ओके, आणि हे 2 0. ओके, त्यानंतर इथे जर पाहिलं तर 15 90 आणि 105. 15 × 105 जी इथे किती आली? ओके, ठीक आहे. मग 10,500 आणि इथे जर पाहिलं तर 5,700. म्हणजे मोठं इक्वेशन कोणतं आहे? वरचं वाला. आता ह्या सेकंड इक्वेशन मधनं थर्ड इक्वेशन आपल्याला काय करावं लागणार आहे? मायनस करावं लागणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काय करणार आहे पहा इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन थर्ड. ओके, ठीक आहे. आता सेकंड इक्वेशन काय सांगितलंय तुम्हाला? सेकंड इक्वेशन जर तुम्ही पाहिलं तर therefore 35x + 3y = 10500. आलं लक्षात. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे काय करायचंय? लिहायचंय. ठीक आहे. तर इक्वेशन पहा एकदा चेक करूया आपण. 35 3 आणि 10,500 आणि जर इथे पाहिलं तर 3 3 आणि 5,700. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथे किती येणार आहे? 3x + 3y = 5,700. आलं लक्षात. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ह्या दोघांची काय करणार आहे? वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येकाचा साइन काय होत जाणार आहे? आता चेंज होत जाणार आहे. त्यामुळे इथे काय होणार आहे पहा 35 - 3 म्हणजे 32x. ओके, y ला y कट झाले आणि इथे जर पाहिलं तर आता सबट्रॅक्शन करायचं आहे 0. ठीक आहे, 0. ओके, 5 - 7 म्हणजे काय होणार इथं? इथं किती राहिले? 0. 10 झाले पहा 10. परत इथे किती आले? 9. इथे 15. 15 - 7 15 - 7 म्हणजे किती राहिले? 8 आणि इथं 9. 9 - 5 4. ओके, ठीक आहे. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर x = 4,800 डिवाइड बाय 32. म्हणजे आता इथे जर पाहिलं तर पहा x = 16 × 16 16 2 32 16 त्रिक 48. सॉरी 16 2 32. ओके, आणि 48 हे 2 0 आले. परत 2 ने डिवाइड केलं इथे आले 15 हा 0 म्हणजे x = 150. आलं लक्षात. म्हणजे x ची जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे ती x ची जी व्हॅल्यू आहे पहा हे पुन्हा एकदा मी राईट करून देतो तुम्हाला. जरी तुमच्या लक्षात आलं असलं तरी थोडंसं या ठिकाणी काय झालं? ठीक आहे. म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला? x = 4,800 डिवाइड 32 म्हणजे x = 16 2 जा 16 3 जा हे 2 0 तसे जॉईन केले 2 1 जा इथे किती आले? 15 आणि 0 म्हणजे x = किती आले? 150. आता x ची व्हॅल्यू जर 150 तर तुम्हाला काय करायची? फक्त y ची व्हॅल्यू काढायची. सॉरी आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची सुद्धा गरज नाही खरं तर. कारण आता जे आपण काय काढलंय लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस bx. तर
टोटल जे डिस्टन्स कव्हर केलं 1900 किलोमीटर, त्यापैकी एक्स म्हणजेच काय, जर तुम्ही पाहिलं तर ती जी व्हॅल्यू आलेली आहे एक्सची व्हॅल्यू, तर एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 150. म्हणजे बसनी कव्हर केलेलं डिस्टन्स जे आहे ते 150 किलोमीटर आहे. आले लक्षात? तर बसने किती कव्हर केलं डिस्टन्स 150 किलोमीटर. म्हणजे खाली फक्त तुम्हाला लिहायचं आहे द डिस्टन्स कव्हर बाय बस, डिस्टन्स कव्हर्ड बाय बस किंवा ट्रॅव्हल बाय बस इज किती आहे 150 किलोमीटर. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. जर त्यांनी सांगितलं असतं का एरोप्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं, तर आता ही व्हॅल्यू फक्त इक्वेशन तुम्ही 1 मध्ये पुट करू शकला असतात. इक्वेशन 1 काय होतं तुमच्याकडे जर पाहिलं तर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. ओके, 1900 किलोमीटर मधनं 150 किलोमीटर तुम्हाला काय करावं लागणार होतं, मायनस करावं लागणार होतं. दॅट्स इट. तर तुम्हाला एरोप्लेननी किती डिस्टन्स कव्हर केलं हेही या ठिकाणी मिळालेलं असतं. आले लक्षात? तर या पद्धतीने तुमचा हा एक्सरसाइज कव्हर केलेला आहे. तर सर्व क्वेश्चन तुमच्या लक्षात आलेले असतील. नसेल आले तर पुन्हा एकदा पहा, समजून घ्या आणि कशा पद्धतीने राईट करायचं हे पण पहा. आणि ह्याच एक्झाम्पलची न पाहता एकदा प्रॅक्टिस करा. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्या पद्धतीने का ह्या एक्झरसाइजच्या आधीचे जे सॉल्व एक्झाम्पल आहेत तेही तुम्हाला सॉल्व करायचे, ते लक्षात ठेवा, कारण ते तुमच्यासाठी गरजेचे आहेत, महत्त्वाचे आहेत. आले लक्षात? तर ठीक आहे. तर या पद्धतीने आपला लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल हा जो टॉपिक आहे हा संपूर्णरित्या कव्हर झालेला आहे. जे 5च्या 5 एक्झरसाइज आपण पाहिलेले आहेत. यानंतर आपण एक लेक्चर घेणार आहे, ज्या लेक्चरमध्ये आपण सर्व कन्सेप्ट एकत्र करणार आहोत. आणि त्यानंतर जर आपलं एक लेक्चर येणार आहे तर ते लेक्चर असणार आहे का लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल या टॉपिक रिलेटेड आतापर्यंत बोर्डाला कोणते कोणते प्रश्न विचारले गेले मागच्या 5 वर्षामध्ये, तर तेही आपण घेणार आहोत. ओके, ठीक आहे. तर बाय बाय, भेटू.